नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 समरूपता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण समरूपतेच्या काही कसोट्या आणि गुणधर्म अभ्यासले। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समरूपता आणि गुणधर्म याच्यावर आधारित सराव संच 1.3 सोडवणार आहोत। चला तर मग आपण सराव संच 1.3 सोडवूया। प्रश्न पहिला काय आहे बघा, कोण ABC 75 अंश, कोण EDC 75 अंश। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीमध्ये लिहा। आता आपण आकृतीकडे या प्रश्नासाठी त्रिकोण आहे ABC, B चं माप आहे 75 अंश। त्यानंतर बघा आणखी एक त्रिकोण याच्यामध्ये तयार झालेला आहे CD आणि E, याचं पण माप किती आहे 75 अंश। ठीक आहे, आता हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा आपण त्रिकोण ABC पकडूया। त्रिकोण ABC व त्रिकोण आणखीन एक त्रिकोण तयार झालेला आहे ABC आणि त्रिकोण DEC। आता या दोन त्रिकोणाची समरूपता आपल्याला दाखवायची आहे। आता याच्यामध्ये बघा कोण ABC जर विचार केला तर तो 75 अंशाचा आहे। ही माहिती आपल्याला उदाहरणामध्ये दिली म्हणून किंवा पक्षामध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा कोण EDC हा देखील किती आहे 75 अंशाचा आहे। हे पण म्हणूया आपण पक्ष। आता याला जर मी विधान 1 आणि याला 2 म्हटलं तर कोण ABC एकरूप कोण EDC विधान 1 व 2। ठीक आहे, विधान 1 आणि 2 काय समजलं की कोण B आणि D हे कसे आहेत एकरूप आहेत, कारण त्यांची मापे प्रत्येकी 75 अंश आहे। आणखीन एक बघा, आणखीन एक कोण आपल्याला सामायिक दाखवता येतो, जसं की बघा कोण ACB एकरूप कोण DCE। म्हणजे बघा कोण ABC चा C हा कोण आहे, तसंच कोण DCE म्हणजे C हा दोन्ही त्रिकोणांचा काय आहे सामायिक कोण आहे। त्यामुळे ते दोन्ही काय झाले एकरूप झाले। हे कसे आहे सामायिक कोण। ठीक आहे, आता याला जर मी विधान 3 आणि याला विधान 4 म्हटलं तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEC विधान 3 व 4। ठीक आहे, विधान 3 आणि 4 मध्ये समरूप झाले। आता कोणत्या कसोटीनुसार समरूप झाले तर ती कसोटी पण लिहूया कोको कसोटी। कोणत्या कसोटीनुसार झाले ते कोको कसोटी, म्हणजेच कोण कोण कसोटीनुसार एकरूप झाले। आता एकास एक संगती कोणती पकडणार आपण, त्रिकोण ABC एकास एक संगती त्रिकोण DEC या संगतीनुसार त्रिकोण ABC व त्रिकोण DEC हे कोको कसोटीनुसार म्हणजे कोण कोण या कसोटीनुसार एकरूप आहे। मित्रांनो बघा पुन्हा एकदा आपण उदाहरण कसं सोडवलं ते पाहूया। आपण त्रिकोण ABC व DEC हे दोन त्रिकोण पकडले। याच्यामध्ये कोण ABC 75 अंशाचा आहे ही माहिती आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे, त्याला विधान क्रमांक 1 म्हटलं। त्यानंतर कोण EDC हा सुद्धा 75 अंश आहे, ही सुद्धा माहिती पक्षामध्ये दिलेली आहे, त्याला आपण विधान क्रमांक 2 म्हटलं। विधान 1 आणि 2 वरून काय सिद्ध होतं तर कोण ABC एकरूप कोण EDC विधान 1 व 2 आणि यालाच आपण विधान क्रमांक 3 म्हटलेला आहे। त्यानंतर ह्या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर ABC चा सुद्धा आणि DEC चा सुद्धा C हा सामायिक कोण आहे, म्हणून कोण ACB एकरूप कोण DCE सामायिक कोण, त्याला म्हटलं आपण विधान क्रमांक 4। मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEC कोको कसोटीनुसार समरूप झाले। आणि कोणत्या संगतीनुसार ते समरूप झालेले आहे तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEC या संगतीनुसार हे काय झालेले आहेत, हे त्रिकोण काय आहेत समरूप आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन काही उदाहरणांचा सराव करूया। आता आपण उदाहरण क्रमांक 2 सोडवूया।
उदाहरण क्रमांक 2 आहे, आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार? इथं दोन त्रिकोण दिलेले आहेत, त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMN. त्याच्या काही बाजूंच्या लांबी सुद्धा दिलेल्या आहेत. तर आपण काय करूया, संगत बाजूंच्या प्रमाणामध्ये त्या जोडी लिहून त्याचं गुणोत्तर किती येतं हे अभ्यासूया. आता संगत बाजू कोणकोणत्या आहेत बघा, PQ छेद LM. मग PQ ची किंमत किती आहे बघा 6 आणि LM ची किंमत किती आहे 3. आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर हे उत्तर किती येईल 2/1. ठीक आहे, म्हणजे 2 उत्तर आलेलं आहे. संगत बाजू आपण प्रमाणात लिहित चाललेले आहोत, त्याच्या किमती संक्षिप्त रूप देऊन त्याची किंमत काढत चाललेली आहे. PQ छेद LM ची किंमत किती आलेली आहे आता 2/1 म्हणजेच 2 आलेली. तसंच आता दुसरी संगत बाजू प्रमाणात लिहूया आपण QR छेद MN. आता QR किती आहे बघा 8 आणि MN किती आहे 4. तर 4 × 4 4 × 8 म्हणजे हे पण उत्तर किती आलं 2/1. याला म्हणूया आपण विधान क्रमांक 2. आता पुढची जोडी बघा, संगत जोडी कुठली आहे PR छेद LN. PR ची किंमत किती आहे 10 आणि LN ची किंमत किती आहे 5. 10 भाग लावला असता तर उत्तर किती येणार आहे 2/1 म्हणजे 2च उत्तर येणार आहे. बघा, सर्व संगत बाजू आपण प्रमाणात लिहिलेल्या आहेत, त्याच्या किमती दिलेल्या आहेत प्रश्नामध्ये, त्यानुसार त्या किमती घातलेल्या आहेत आणि त्याचं गुणोत्तर 2/1 आलेलं आहे. सर्व संगत बाजूंचं गुणोत्तर 2/1 किंवा 2 आलेलं आहे. व कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते लिहा म्हटलेलं आहे. म्हणजे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN. आता तिन्ही बाजू प्रमाणात आहेत, म्हणजेच हे कुठल्या कसोटीनुसार एकरूप आहे, बाजू 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 म्हणजे बा कसोटीनुसार हे काय आहे एकरूप आहे. ठीक आहे, आता काय प्रश्न असतील तर समरूप आहेत का, तर समरूप आहे हे दाखवलेलं आहे आपण. आणि कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत तर बा कसोटीनुसार समरूप आहे. ठीक आहे, कारण सर्वांचं गुणोत्तर एक आले. तर इथे एक विधान आपण आणखी ऍड करू शकतो, जसं की PQ छेद LM बरोबर QR छेद MN बरोबर PR छेद LN. आता हे कशावरून घेतलं आपण, विधान 1, 2 आणि 3 वर. ठीक आहे, आणि याला जर विधान क्रमांक 4 म्हटलं तर त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN बा कसोटीनुसार समरूप आहे. याला संदर्भ आपण विधान क्रमांक 4 म्हणू शकतो किंवा विधान 4 म्हणून म्हणू शकतो. विधान 4. ठीक आहे, तर बघा सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला सर्व बाजू आपण संगत प्रमाणामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं गुणोत्तर काढून घेतलेलं आहे. गुणोत्तर सर्व समान आलेले आहेत. गुणोत्तर सर्व समान आल्यामुळे त्याच्या संगत बाजू प्रमाणामध्ये आहेत तरी समान किमतीच्या आहेत. त्यामुळे विधान 4 वरून त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN म्हणजे बा कसोटी म्हणजेच बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. उदाहरण क्रमांक 3 आहे, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर मोठ्या खांबाची सावली किती असेल? तर बघा प्रश्न आकृती पाहूया आपण. आकृतीमध्ये 8 मीटर आणि 4 मीटर उंचीचे, ठीक आहे, म्हणजे हा 8 मीटर उंचीचा AC आहे आणि 4 मीटर उंचीचा PR आहे. असे 2 खांब आहेत, सपाट जमिनीवरती उभे आहेत. तर लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, म्हणजे ह्या खांबाची सावली QR बरोबर किती आहे 6 सेंटीमीटर पडते. तर पुढे काय म्हटलेलं आहे, मोठ्या खांबाची सावली किती असते, म्हणजे BC ची किंमत काढायला सांगितलेली आहे. ठीक आहे, तर आता बघा आपण हे उदाहरण सोडवूया. तर आता याच्यामध्ये बघा त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये संगत बाजू आता आपण प्रमाणामध्ये लिहिणार आहोत. जसं की आता PR छेद AC होईल आणि त्यानंतर दुसरी संगत बाजू कुठली आहे QR छेद BC. या संगत बाजू आहे. ठीक आहे, तर आता बघा PR ची लांबी किती आहे बघा 4, AC ची लांबी किती आहे 8, QR ची लांबी किती आहे 6 आणि BC काढायची आपल्याला x मानलं. आता तिरका गुणाकार करून आपण x ची किंमत काढू शकतो.
4 गुणिले x बरोबर 8 गुणिले 6. x आहे तसा ठेवला, पक्षांतर केल्यानंतर 8 गुणिले 6 ला 4 भागाकारामध्ये जाईल. तर आता याला संक्षिप्त रूप देऊया. 4 1 4, 4 गुणे 8. शिल्लक काय राहिलं 2 गुणिले 6. म्हणजेच x ची किंमत किती आली 12 मीटर. आता x म्हणजेच काय आहे BC आहे. ठीक आहे, म्हणजेच BC ची किंमत किती आली 12 मीटर आलेली आहे. मग काय म्हटलेलं आहे मोठ्या खांबाची सावली किती असेल, तर मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल. मोठ्या खांबाची सावली 12 मीटर आहे. बघा उदाहरण समजावून घेऊया. 2 खांब आहेत, जसं की PR 4 मीटरचा आहे आणि AC 8 मीटरचा आहे. आता ते जमिनीवरती उभे आहेत. आता सावली जी पडणार आहे ती जमिनीवरतीच पडणार आहे, म्हणजे QR हीच सावली असणार आहे PR ची, आणि AC ची BC हीच सावली असणार आहे. मग QR ची किंमत 6 दिलेली आहे, BC काढायचा म्हणून x लिहिलं. आता त्रिकोणाशी संबंधित घटक आहे म्हणून आपण P पासून Q आणि A पासून B जोडून घेतलं की ज्यामुळे 2 त्रिकोण तयार झालेत. आता ह्या 2 त्रिकोणाच्या समरूपतेनुसार आपण काय करत जाणार आहोत किंमत काढणार आहोत. त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये PR छेद AC बरोबर QR छेद BC. 2 त्रिकोणाच्या संगत बाजू आपण प्रमाणात दाखवलेल्या आहेत. मग PR ची किंमत 4 सेंटीमीटर, AC ची किंमत 8, त्यानंतर QR आहे 6, BC ची किंमत x. तिरका गुणाकार केला आपण, त्यामध्ये 4 जो आहे तो डावीकडून उजवीकडे गेला की भागाकारात जाईल. संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर मिळालं x चं 12 मीटर. म्हणजे BC ची किंमत किती आलेली आहे 12 मीटर. म्हणजेच मोठ्या खांबाची सावली किती आहे 12 मीटर इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील उदाहरण सोडवूया. उदाहरण काय बघा, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC. बघा AP लंब BC आणि BQ लंब AC, BQ लंब AC. त्यानंतर B डॅश P डॅश C, B डॅश P डॅश C, म्हणजे P हा BC चा काय आहे मध्यबिंदू आहे, म्हणजे BP आणि PC हे समान मापाचे आहेत हे इथे सिद्ध होतं. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्रिकोण CPA. बघा CPA आणि CQB हे समरूप आहेत हे दाखवायचे आणि त्याच्यामध्ये काही मापं दिलेली आहेत, त्याच्यावरून आपल्याला AC ची किंमत काढायची. तर कशा कशाची मापं दिलेत बघा. AP ची किंमत दिलेली आहे 7, त्यानंतर BQ हा BQ आहे 8 आणि BC पूर्ण BC किती आहे 12 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला AC ची किंमत काढायची आहे. आता आपण हे सोडवूया. तर बघा त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये समरूप घटक दाखवायचे आपल्याला. बघा CPA आणि CQB. तर आता CPA मध्ये जर बघितलं आपण CPA मध्ये तर कोण APC किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. ठीक आहे, कोण P किती आहे 90 अंशाचा आहे. ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे. त्यानंतर CQB बघा CQB याच्यामध्ये सुद्धा कोण Q किती आहे 90 अंशाचा आहे. ही पण माहिती आकृतीवरून समजते, पक्षावरून समजते. याला जर मी विधान 1 आणि याला विधान 2 म्हटलं तर त्रिकोण किंवा कोण P एकरूप कोण Q विधान 1 व 2 बरोबर. ठीक आहे, याला म्हटलं मी विधान क्रमांक 3. आणखी कुठले घटक एकरूप दाखवता येतील बघा. तर बघा त्रिकोण CPA मध्ये कोण C आहे, शिवाय CQB म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाचा कोण C हा काय आहे सामायिक आहे. मग आपण लिहूया ते कोण QCB एकरूप कोण कुठला आहे बघा ACAP म्हणजे ACP म्हणजे कोण C हा त्यांचा काय आहे सामायिक कोण आहे. म्हणजे कारण काय लिहूया सामायिक कोण. ठीक आहे, याला म्हणते मी विधान क्रमांक 4. म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB कोणत्या कसोटीनुसार कोको कसोटी
कसोटीनुसार. ठीक आहे. विधान 3 आणि 4 वरून आपल्याला लक्षात येतं की या दोन त्रिकोणाचे दोन कोन समरूप आहेत, एकरूप आहेत. म्हणजेच काय, हे दोन्हीही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत. आता मग समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू कशा असणार आहेत, प्रमाणात लिहाव्या लागणार आहेत. तर आता त्याच्या संगत बाजू आपण प्रमाणामध्ये लिहूया. तर बघा CP छेद CQ, PA छेद QB आणि AC छेद DC. ह्या बाजू आपण काय लिहिलेल्या आहेत, त्या त्रिकोणाच्या समरूप बाजू आहेत हे प्रमाणामध्ये दाखवलेलं आहे. तर आता किमती घालूया. PA ची किंमत माहिती आहे का आपल्याला? बघा PA ची किंमत किती आहे बघूया. तर PA 7 आहे. QB किती आहे बघा, QB किती आहे 8. AC आपल्याला काढायचा आहे म्हणून आहे तसा ठेवला. BC ची किंमत किती आहे, पूर्ण BC किती आहे 12 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे. आता हे सोडवूया आपण. तर तिरका गुणाकार केला तर काय मिळेल, 7 गुणिले 12 आणि 8 गुणिले AC. पक्षांतर केल्यानंतर मग 7 गुणिले 12 छेद 8 बरोबर AC. ठीक आहे. आता मी इकडे कसं सोडवते, 7 गुणिले 12 छेद 8. संक्षिप्त रूप दिले तर काय होईल, 4 गुणिले 8 4 त्रिकम 12. मग 7 त्रिक 21 छेद 2. मग 2 ने 21 ला भागले की कितीचा भाग बसेल बघा, 21 भागिले 2 बेके बे. त्यानंतर शून्याचा भाग बसला, बे पंचे 10 म्हणजे 10.5 AC. तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उत्तर किती आलेलं आहे, AC ची किंमत आलेली आहे 10.5 सेमी. तर हे उदाहरण आपण आता पुन्हा एकदा अभ्यास करूया. बघा आपण कोणत्या पद्धतीने हे सोडवलेलं आहे. सुरुवातीला आपण त्रिकोण CPA व CQB समरूप दाखवलेला आहे. याच्यामध्ये कोण P 90 अंशाचा आहे हे पक्षामध्ये दिलेलं आहे, कोण Q 90 अंशाचा आहे ही माहिती सुद्धा पक्षामध्ये दिलेली आहे. म्हणजे दोन्हीची मापे समान आहेत, त्यामुळे कोण P एकरूप, कोण Q विधान 1 व 2 यालाच आपण विधान 3 म्हटलेलं आहे. त्यानंतर या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर CQB चा पण C हा कोण आहे आणि त्याचबरोबर ABC चा सुद्धा कोण C आहे. म्हणजे कोण C हा काय आहे, सामायिक कोण आहे. कोण QCB एकरूप, कोण ACP हा सामायिक कोण आहे. त्याला विधान क्रमांक 4 म्हणतात. तो विधान 3 आणि 4 मधून दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत. म्हणजेच कोण CPA समरूप त्रिकोण, CQB कोको कसोटी. आता कोको कसोटी असतील तर त्याच्या तिन्ही बाजू प्रमाणात असणार आहेत, म्हणून तिन्ही बाजू लिहिल्या आपण. CP छेद CQ बरोबर PA छेद QB बरोबर AC छेद BC. मग ह्यामध्ये PA ची किंमत माहिती आहे 7, QB ची किंमत आहे 8, AC ची किंमत काढायची आहे तसं ठेवला, BC ची किंमत आहे 12. तिरका गुणाकार करून पक्षांतर केल्यानंतर AC ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, 10.5 सेंटीमीटर 5 इतकं याचं उत्तर मिळालेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन काही उदाहरणांचा सराव करूया. आता आपण प्रश्न 5वा सोडवूया. प्रश्न 5वा बघा, समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SA, बाजू PQ समांतर बाजू SA. आता AR ची किंमत दिलेली आहे बघा, AR किती आहे 5 AQ, AS आहे 5 AQ. तर सिद्ध करा की SR बरोबर 5 PQ, SR बरोबर 5 PQ. तर बघा आपण याची सिद्धता सोडवत आहोत. आता बाजू PQ समांतर SR हे दिलेलं आहे, त्यांची QS ही छेदिका पकडली. PQ समांतर SR, त्याची QS ही छेदिका. QS ही छेदिका पकडल्यानंतर कोण Q आणि कोण S हा विक्रम कोण होतो, म्हणून लिहिला आपण कोण PQS एकरूप कोण RSQ. PQS आणि RSQ विक्रम कोण म्हणजे काय, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणारे कोण. आता ही QS ही छेदिका आहे, इथं हा Q आहे आणि S आहे, म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या कोणाला विक्रम कोण म्हणतो. त्यानंतर बघा कोण PQA, PQA आणि RSA, RSA हेच काय असणार आहे, एकरूप आहेत. काय एकरूप आहेत, आणि S डॅश A डॅश Q आणि त्याच्यामुळे तयार झालेले ते कोण आहेत, त्यामुळे हे दोन कोण एकरूप झाले. आता पुढे बघा त्रिकोण PQA, PQA आणि RSA, RSA म्हणजे हे दोन त्रिकोण आपण पकडलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण काही घटक समरूप दाखवूया, जसं की PQA, PQA आणि
RSA विधान 1 वरून हे आपण एकरूप दाखवलेलं आहे. तसंच ए हा काय आहे व्युत्क्रम कोन आहे किंवा विरुद्ध कोन सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर मग दोन कोन एकरूप आहेत म्हणजेच काय त्रिकोण PQA समरूप त्रिकोण RSA कोको कसोटीनुसार समरूप झाले. मग आता समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सगळ्या आपण प्रमाणात लिहिलेल्या आहेत बघा. PQ छेद RS, त्यानंतर AQ छेद AS, AP छेद AR, ते सगळ्या बाजू प्रमाणात आहेत लिहिलेल्या आहेत. AR ची किंमत किती आहे 5 AP, ठीक आहे. त्यानंतर 3 वजा 2 करू, मग 3 वजा 2 म्हणजेच काय सगळ्यात प्रमाणात ज्या बाजू लिहिलेल्या आहेत त्या PQ छेद SR बरोबर AQ छेद AS, ठीक आहे. आणि AP छेद 5 AP, AP मधून AP गेलं शिल्लक काय होतं फक्त 1/5, म्हणजेच PQ छेद SR बरोबर AQ छेद AS बरोबर 1/5, म्हणजेच PQ छेद SR ची किंमत किती आली 1/5. याचा तिरका गुणाकार केला तर SR बरोबर किती येतं 5 PQ. या पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न 6वा सोडवूया. प्रश्न 6वा काय बघा. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आणि कर्ण AC व कर्ण BD परस्परांना O बिंदूत छेदतात. AB ची किंमत आहे 20, DC ची किंमत आहे 6, OB ची किंमत आहे 15, तर OD ची किंमत आपल्याला काढायची. बघा AB समांतर CD आहे, त्यानंतर कर्ण CA आणि BD परस्परांना O बिंदूत छेदतात, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघा त्रिकोण OCD पकडणार आहोत. त्रिकोण OCD आणि त्रिकोण OAB हे दोन त्रिकोण आपल्याला काय दाखवावे लागतील समरूप दाखवावे लागतील. आणि हेच या उदाहरणाची पहिली पायरी असणार आहे. त्रिकोण OCD व त्रिकोण OAB मध्ये कोन COD एकरूप कोन BOA का त्याचं कारण काय आहे बघा विरुद्ध कोन. विरुद्ध कोन असल्यामुळे काय झाले ते एकरूप झाले COD आणि BOA. आता बघा CD समांतर BA आहे आणि त्याची जर BD ही छेदिका पकडली, ठीक आहे. बघा मी काय लिहिलेलं आहे विधान. CD ला समांतर BA आहे आणि त्याची BD ही छेदिका जर पकडली तर कोन CDB म्हणजे हा कोन CDB आणि एकरूप कोन काय होईल बघा ABO म्हणजे हा कोन. तर हे दोन्ही एकरूप काय होणार आहेत तर हे विक्रम कोन आहे, ठीक आहे. बघा म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये आपण COD हे विरुद्ध कोन आहे त्यामुळे हे एकरूप दाखवलं आणि AOB आणि त्यानंतर CDB आणि CBO हे दोन कोन सुद्धा आपण एकरूप दाखवले. कारण CD समांतर BA आणि BD ही छेदिका पकडली तर कोन D आणि कोन B हे काय होतात विक्रम कोन होतात. तर यावरून काय सिद्ध होतं त्रिकोण OCD समरूप त्रिकोण OAB कोणत्या कसोटीनुसार झाले दोन कोन एकरूप झाले म्हणून कोको कसोटीनुसार एकरूप झाले. कोको कसोटी. आता हे जर दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू काय लिहाव्या लागतील आपल्याला प्रमाणात लिहाव्या लागतील. मग आता संगत बाजू आपण त्याच्या प्रमाणामध्ये लिहूया. काय बघा OC छेद OA बरोबर CD छेद AB आणि OD छेद OB. बघा संगत बाजू मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. OC बघा OC छेद OA, ठीक आहे. त्यानंतर बघा CD छेद AB आणि OD छेद OB. हा संगत बाजू कशा असणार आहे प्रमाणात असणार आहे. तर आपल्याला कशा कशाच्या किमती माहित आहेत आपण इथे लिहूया. AB ची किंमत आपल्याला माहित आहे 20, BC ची किंमत किती आहे 6 आणि OB ची किंमत किती आहे 15, ठीक आहे. आणि याच्यावरून आपल्याला OD काढायचं होतं. तर आता किमती घालूया आपण. बघा OC ची किंमत माहित आहे काय आहे तर CD पासून सुरू करूया. CD ची किंमत किती आहे बघा 6, AB ची किंमत किती आहे बघा AB ची किंमत आहे 20, OD ची किंमत किती आहे OD ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे म्हणून ते आहे तसं ठेवलं. आणि OB ची किंमत किती आहे बघा 15, ठीक आहे. आता याचा तिरका गुणाकार करून आपण काय करू शकतो OD ची किंमत काढू शकतो. आता काढूया 15 गुणिले 6 बरोबर 20 गुणिले OD,
मग 15 गुणिले 6 आणि हा 20 तो इकडे गुणाकारात आहे, पक्षांतर करून तो भागाकारात येईल, बरोबर ओडी. आता हे संक्षिप्त रूप देऊन आपण सोडूया. ठीक आहे, संक्षिप्त रूप दिल्यावर काय होईल बघा. मी आता कच्चं सोडवते बघा. इकडं 15 गुणिले 6 छेद 20 संक्षिप्त रूप देणार आहोत आपण. आता बेन 3 6 आणि बेन काय 20. 5 गुणिले 10 5 3 15 राहिले 9 छेद 2. ठीक आहे, 9 छेद 2. मग आता 9 न 2 न 9 ला बघूया. बेंचो 8 उरला 1 2 पंचे 10 म्हणजे किती येईल हे 4.5 ओडी. ठीक आहे, ओडीची किंमत किती आली मग 4.5. ठीक आहे, उदाहरण मी पुन्हा एकदा समजावून सांगते बघा. सुरुवातीला आपण त्रिकोण OCD व त्रिकोण OAB समरूप दाखवले कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार समरूप दाखवताना आपण काय केलेलं आहे, तर COD आणि AOB हे विरुद्ध कोन असल्यामुळे एकरूप झाले. त्यानंतर CD समांतर BA, त्याची CB ही छेदिका आहे, त्यानुसार CDB आणि ABO हे दोन कोन काय झाले, व्युत्क्रम कोनानुसार एकरूप झाले. म्हणजे त्रिकोण OCD समरूप त्रिकोण OAB कोको कसोटीनुसार समरूप झाले. आता हे समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू सगळ्या कशा असणार आहेत, प्रमाणात असणार आहेत. तर सगळ्याच बाजू आपण तिन्ही प्रमाणात दाखवलेल्या आहेत. मग आपल्याला OC छेद OA ची काही आवश्यकता नाही आहे, तर आपल्याला फक्त CB छेद AB बरोबर OD छेद OB ह्या बाजू प्रमाणात दाखवून OD ची किंमत काढता येते. जसं की CD ची किंमत 6, AB ची किंमत 20, OD आणि OB ची किंमत किती 15. तिरका गुणाकार करून सोडवल्यानंतर आपल्याला OD ची किंमत किती मिळालेली आहे, 4.5 सेंटीमीटर इतकी किंमत आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 मधील प्रश्न 6व्या पर्यंत सोडवलेला आहे. त्यातले प्रश्न 7, 8 आणि 9 3 उदाहरणं जी राहिलेली आहेत त्याचा सराव तुम्ही घरी करणार आहात. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील घटकासह. धन्यवाद.